अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलनं देशातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत स्कूल न्यूज मार्फत जयपूर इथं झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड कार्यक्रमामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ फोकस एज्युकेशनल अवॉर्ड 2025 प्राप्त केला. अर्थातच संयुक्त राष्ट्रसंघानं ठरवलेली उद्दिष्ट यांचा शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक वापर करणं यासाठी दिला जाणारा हा अवॉर्ड आहे. जयपूर या ठिकाणी झालेल्या या सन्मान सोहळ्यात संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी प्रमुख अतिथी रवी संतलानी यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. यावेळी SGISचे लक्की सुराणा हेही उपस्थित होते. जीवन कौशल्य शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण आणि सामुदायिक व सहयोगी उपक्रम व भविष्यातील गरजा ओळखून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण दिल्याबद्दल हा पुरस्कार प्राप्त झाला. या सन्मानाप्रती बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, चेअरमन संजय घोडावत यांची दूरदृष्टी व संचालिका सस्मिता मोहंती यांचे परिश्रम व विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न यामुळेच हा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल आणि शिक्षकांचं समर्पण, प्रायोगिक शिक्षण पद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचं शिक्षण या सर्व गोष्टींना आम्ही महत्त्व देतो. या पुरस्काराबद्दल चेअरमन संजय घोडावत व सेक्रेटरी श्रेणी घोडावत यांनी विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं. तसेच बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉक्टर HM नवीन, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य श्री तस्कर अली, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालकांचंही त्यांनी अभिनंदन केलं व आभार मानले. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून शाळेच्या मॅनेजमेंटचं अभिनंदन व कौतुक होत आहे. मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.